हाय स्टुडंट्स, वेलकम इन SG ट्युशन क्लासेस. आज आपण सेकंड टर्म एक्झामिनेशन पेपर पाहत आहोत. क्वेश्चन पेपर पाहूया. सायन्स अँड टेक्नॉलॉजी सायन्स 1चा प्रश्नपत्रिका आहे ही 9th स्टँडर्डची. पाहूया. आणि असेच प्रश्न परीक्षेला येतील, याचा अभ्यास करा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. पहा, क्वेश्चन फर्स्ट आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन फर्स्ट आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन पहा. The wavelength of sound wave is indicated by the Greek letter. कोणत्या ग्रीक लेटरने वेवलेंथ दाखवतात साऊंड वेव? तर लॅम्बडा. इथे बघा फर्स्ट ऑप्शन आहे. सेकंड क्वेश्चन आहे द केमिकल नेम ऑफ टेफ्लॉन इज. इथे डी ऑप्शन आहे पॉलीटेट्राफ्ल्युओरेथेन. थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ब्लिचिंग पावडर इज. मॉलिक्युलर फॉर्म्युला ब्लिचिंग पावडरचा काय आहे? तर कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड CaOCl2. मिथेन मॉलिक्यूल कंटेन हायड्रोजन किती असतात? 4, कारण मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4, म्हणजे हायड्रोजन किती असतात? 4. 5 नंबरचा क्वेश्चन पहा. द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर अँड द मिरर of the mirror is called its principal axis. Solve the following questions. पहा, बी नंबरचा क्वेश्चन. गिव नेम्स ओनली. मिरर्स ऑन द साइड्स ऑफ कार्स. कारच्या साईडला असलेले मिरर कोणते असतात? कॉन्व्हेक्स मिरर. सेकंड नंबरचं पहा. राईट वेदर फॉलोइंग सेंटेन्स इज ट्रू ऑर फॉल्स. क्वेश्चन आहे ॲट 22 डिग्री सेल्सिअस द व्हेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर इज 344 मीटर पर सेकंड. तर हे ट्रू आहे. थर्ड नंबरचा पहा. फाइंड द ऑड वन आउट. डायमंड, चारकोल, ग्रॅफाईट आणि फुलेरिन. त्याच्यामध्ये चारकोल आहे ऑड वन आउट, कारण डायमंड, ग्रॅफाईट आणि फुलेरिन हे काय आहेत? ॲलोट्रॉप्स आहेत कार्बनचे. मॅच द पेअर. NaCO3 म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट. कशाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे? तर बेकिंग सोडा. आणि सोडियम कार्बोनेट आहे वॉशिंग सोडा. खाली पहा 5. फाइंड द कोलेरेशन. निगेटिव्ह फोकल लेंथ कॉन्केव्ह मिरर, पॉझिटिव्ह फोकल लेंथला काय असेल मग? कॉन्व्हेक्स मिरर. त्यानंतर क्वेश्चन 2 आहे गिव्ह सायंटिफिक रिझन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे द रूफ ऑफ अ मूवी थिएटर अँड अ कॉन्फरन्स हॉल इज कर्व. तर ह्याचा आन्सर काय मी इथे दिलेलं नाही आहे, तर तुम्ही सर्च करू शकता किंवा आपल्या डायजेस्टमध्ये पाहू शकता सायन्सच्या. हे आहे साऊंडमधला क्वेश्चन आहे, साऊंड लेसनमधला. पुढचा क्वेश्चन पाहूया. पहा, इक्विपमेंट युजिंग सोलर एनर्जी हा कॉन्केव्ह मिरर्स. सोलर एनर्जीमध्ये कॉन्केव्ह मिरर्स का वापरलेले असतात? सोलर एनर्जीच्या इक्विपमेंटमध्ये कॉन्केव्ह मिरर काय यूज केला जातो? याचा आन्सर लिहायचा आहे. त्याच्यानंतर आहे ब्लिचिंग पावडर हॅज द ऑर्डर ऑफ क्लोरीन. ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचा वास काय येतो? त्याच्या खाली पहा. गिव डिफरन्स आहे डायमंड अँड ग्रॅफाईट. डायमंड आणि ग्रॅफाईटमध्ये तुम्हाला डिफरन्स राईट करायचा आहे. कंप्लीट द फॉलोइंग केमिकल रिॲक्शन्स. कॅल्शियम कार्बोनेट प्लस 2HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड काय तयार होतं? तुम्हाला इथे फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. कॅल्शियम क्लोराईड H2O प्लस CO2. इथे पहा CH4 प्लस Cl2. मिथेन प्लस क्लोरीन काय तयार होत आहे? CH3Cl प्लस HCl. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला. पहा, वॉशिंग सोडा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Na2CO3, सोडियम कार्बोनेट आणि इथे पॉईंट म्हणजे मल्टिप्लाय असतं 10H2O. कॉमन सॉल्टचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NaCl. त्याच्या पुढचा प्रश्न आहे राईट द युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररचे तुम्हाला युजेस राईट करायचे आहेत. त्याच्या पुढचा प्रश्न पहा. नीता हर्ड द साऊंड ऑफ लाइटनिंग ऑफन 4 seconds ऑफ सीइंग इट. व्हॉट वॉज द डिस्टन्स ऑफ लाइटनिंग फ्रॉम हर. इथे डिस्टन्सचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलोसिटी इंटू टाईम. आणि व्हेलोसिटी आपल्याला इथे दिलेली आहे. पहा, व्हेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर 344 मीटर पर सेकंड. 344 इंटू टाईम किती आहे? 4 सेकंड इंटू 4 किती मीटर आलेले आहेत? मल्टिप्लाय 1376 मीटर. आणि ते जर किलोमीटरमध्ये लिहायचं असेल तर 1 किलोमीटर अँड 376 मीटर. त्याच्या पुढचा क्वेश्चन थर्ड पहा. सॉल्व द फॉलोइंग.
सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे हे आपले जे 3 रूल्स दिलेले आहेत रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे, ते रूल यूज करून आपल्याला त्याची डायग्राम ड्रॉ करायची आहे. तर ही डायग्राम पहा आपल्या सायन्सच्या बुकमध्ये आहेत. ह्या तिन्ही रूलच्या डायग्राम आपल्या सायन्सच्या बुकमध्ये आहेत. ते व्यवस्थित करून जायचं आहे एक्झामच्या वेळेस. इथे क्लासिफाय करायचं आहे पहा. बेसिस क्लासिफाय द फॉलोइंग ऑन द बेसिस ऑफ गुड रिफ्लेक्टर्स अँड बॅड रिफ्लेक्टर्स ऑफ साऊंड. यातले कुठले गुड रिफ्लेक्टर्स आहेत आणि कुठले बॅड रिफ्लेक्टर्स आहेत हे तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे, म्हणजे वर्गीकरण करायचं आहे. तर क्लोज काय असेल? बॅड रिफ्लेक्टर. पेपर बॅड रिफ्लेक्टर. कर्टन्स बॅड रिफ्लेक्टर. प्लेन मिरर्स गुड रिफ्लेक्टर. फर्निचर गुड रिफ्लेक्टर. मेटल शीट गुड रिफ्लेक्टर. क्लोज पेपर कर्टन्स यांचा आवाज येतो का? नाही येत, म्हणून ते बॅड रिफ्लेक्टर आहेत. त्याच्या पुढचा क्वेश्चन पहा. ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता इथे तुम्हाला मी आन्सर दिलेले आहेत पहा. पहिला आहे राईट टाईप ऑफ मिरर इज यूज. हा कोणता मिरर आहे? तर हा आहे कॉन्व्हेक्स मिरर. राईट द नेम ऑफ ऑब्जेक्ट अँड इमेज इन अबव फिगर. या फिगरमध्ये ऑब्जेक्ट कोणता आहे आणि त्याची इमेज कोणती आहे? तर इथे ऑब्जेक्ट आहे AB, त्याची इमेज इथे मिळालेली आहे पहा A1 B1. इथे मी राईट केलेला आहे. राईट द नेचर ऑफ इमेज फॉर्म. इमेज कशी तयार झालेली आहे? व्हर्च्युअल, इरेक्ट अँड स्मॉलर. पुढे विच मटेरियल आर यूज्ड इन बायोगॅस प्लांट. बायोगॅस प्लांटमध्ये कोणतं मटेरियल यूज केलं जातं? तर काऊ डंग यूज केलं जातं, ॲनिमल वेस्ट यूज केलं जातं, किचन वेस्ट यूज केलं जातं, वॉटर यूज केलं जातं. पुढे विच गॅस इज प्रोड्यूस्ड इन बायोगॅस प्लांट. बायोगॅस प्लांटमध्ये कोणता गॅस प्रोड्यूस होतो? कोणता गॅस होतो प्रोड्यूस? मिथेन. मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये CH4. विद इन बायोगॅस इज इको फ्रेंडली फ्युअल ऑर नॉट. एक्सप्लेन विथ रिझन. बायोगॅस हा इको फ्रेंडली फ्यूल आहे का? तर येस, बायोगॅस इज अ इको फ्रेंडली फ्यूल. आणि एक्सप्लेन विथ रिझन. एक्सप्लेन करायचं आहे. बिकॉज ऑफ बायोगॅस काय करतो? लेस पोल्युशन करतो. मेड फ्रॉम वेस्ट. बनतो कशापासून? मेड फ्रॉम वेस्ट. रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे तो. आणि लेफ्ट ओव्हर यूज ॲज फर्टिलायझर. म्हणजे बायोगॅसमधून जे लेफ्ट ओव्हर राहतं त्याचा आपण फर्टिलायझर म्हणून यूज करू शकतो. हे आहे त्याचे रिझन. पुढील क्वेश्चन पाहूया. गिव्ह 3 प्रॉपर्टीज ऑफ डायमंड. आता या प्रॉपर्टीज ज्या डायमंडच्या आहेत त्या आहेत आपल्या बुकमध्ये, तर तुम्ही करून घ्या. राईट द युजेस ऑफ फॉलोइंग सबस्टन्सेस. सोडियम क्लोराईड, साल्टचे युजेस. साल्ट काय करतं? आपल्याला टेस्ट, फूडला काय आणतं? टेस्ट आणतं. परत साल्ट हे सोडियम हायड्रॉक्साईड बनवण्यासाठी यूज केलं जातं, क्लोरीन बनवण्यासाठी यूज केलं जातं, वॉशिंग सोडा बनवण्यासाठी यूज केलं जातं. कोबाल्ट 60 रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोपचे युजेस काय आहे? कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं. आणि स्टेरिलाइज मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे आपल्या मेडिकलमध्ये जे साहित्य यूज केलं जातं त्याला स्टेरिलाइज करायचं काम कोबाल्ट 60 रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप करतं. डिओड्रंटचा यूज काय आहे? रिमूव्ह बॅड बॉडी ऑर्डर आणि कीप बॉडी फ्रेश. हे सर्वांना माहिती आहे. व्हॉट इज डाय. आता इथे डायची तुम्हाला व्याख्या लिहायची आहे. पुढे राईट द युजेस ऑफ डाय. डायचे युजेस काय आहे? डाय कशासाठी यूज करतात? तर कलरिंग क्लोथ्स अँड फॅब्रिक्स, प्रिंटिंग इंक, पेंट अँड पेपर. पुढं गिव्ह ॲडवर्स इफेक्ट ऑफ डाय. डायचे ॲडवर्स इफेक्ट कोणते आहेत? वाईट परिणाम कोणते होतात? तर स्किन ॲलर्जी होऊ शकते, और इरिटेशन किंवा जळजळ होऊ शकते, पॉल्यूट वॉटर, आणि पाणी काय होतं? पोल्युशन होतं पाण्याचं. गिव्ह 3 युजेस ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड. अल्ट्रासोनिक साऊंडचे 3 युजेस. सोनोग्राफीमध्ये यूज केलं जातं अल्ट्रासोनिक साऊंड. डिटेक्ट क्रॅक्स इन मेटल, कोणत्याही धातूमध्ये असलेले क्रॅक्स शोधण्यासाठी. क्लिनिंग वॉचेस अँड ज्वेलरी. वॉचेस आणि ज्वेलरी क्लीन करण्यासाठी अल्ट्रासोनिक साऊंडचा यूज केला जातो. पुढील क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 4 पहा. क्वेश्चन 4 आहे ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. इथे तुम्हाला फिगर दिलेली आहे. क्वेश्चन पाहूया खाली. राईट द नेम्स ऑफ एनी 2 अपार्टस शोन इन अबाव फिगर. याच्यामध्ये वापरले जाणारे कोणतेही 2 उपकरणांची नावे लिहिलेलं आहे मी इथे. राऊंड बॉटम फ्लॅस्क आहे आणि गॅस जार यूज केलेला आहे. पुढे राईट द नेम्स ऑफ केमिकल शोन इन अबाव फिगर. कोणते 2 केमिकल यूज केले आहेत पहा इथे. कॅल्शियम कार्बोनेट आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड, HCl अँड CaCO3.
राईट द केमिकल इक्वेशन फॉर रिॲक्शन शोन इन फिगर. आता याचा आन्सर आपल्याला आपण कंप्लीट द फॉलोइंग केमिकल रिॲक्शन्समध्ये रिकाम्या जागा भरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते आन्सर आहे. कॅल्शियम कार्बोनेट प्लस 2HCl तयार होते कॅल्शियम क्लोराईड प्लस H2O प्लस CO2. हे आहे त्याचं रिॲक्शन केमिकल इक्वेशन फॉर रिॲक्शन. पुढचा क्वेश्चन पहा. व्हॉट चेंज विल टेक प्लेस व्हेन कार्बन डायऑक्साईड गॅस इन पास थ्रू लाईम वॉटर. इथं लाईम वॉटर पाहिजे. पास थ्रू लाईम वॉटर. आन्सर आहे लाईम वॉटर टर्न्स मिल्की. त्यावेळी काय होते, चुन्याची निवळी काय बनते, दुधाळ बनते. राईट वन यूज ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कशामध्ये यूज केला जातो, फायर एक्सटिंग्विशर्समध्ये यूज केला जातो. पुढचा दुसरा क्वेश्चन पहा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स रिगार्डिंग ह्युमन इयर. ह्युमन इयरवर क्वेश्चन दिलेले आहेत पहा. विच आर द 3 पार्ट्स ऑफ ह्युमन इयर. ह्युमन इयरचे 3 पार्ट्स कोणते आहेत, आउटर, मिडल अँड इनर. व्हॉट कॉजेस इयर ड्रम टू व्हायब्रेट. इयर ड्रम कशामुळे व्हायब्रेट होतात, तर साऊंड वेव्ह जे येतात इयर ड्रमला धडकतात, त्याच्यामुळे ते काय होतात, व्हायब्रेट होतात. व्हॉट इज कोक्लिया आणि राईट इट्स फंक्शन. आता हे मी ते दिलेलं नाही आहे, तर ह्यात व्हॉट इज कोक्लिया हे तुमच्या पुस्तकामध्ये आहे, त्याचे फंक्शन्स पण दिलेले असतील तर तुम्ही करून घ्या. वन शुड नॉट हिअर व्हेरी लाऊड म्युझिक युजिंग इयरफोन्स. वाय. आपण लाऊड म्युझिकमध्ये किंवा इयरफोन्स घालून लाऊड म्युझिकमध्ये म्युझिक का नाही ऐकायचं, कारण लाऊड साऊंड कॅन डॅमेज इयरड्रम. त्याच्यामुळे आपला इयरड्रम काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि ही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास तुम्ही नक्की करा, कारण याच्यातील बरेच प्रश्न परीक्षेला पडतील. म्हणजे अजून काही प्रश्नपत्रिका आहेत त्याही मी लवकरच अपलोड करेन माझ्या चॅनेलवर. त्याआधी एज्युकेशन क्लासेसला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स.